आणि त्यांनी सांगितलं, अरे पळता कुठं, हिरा मागा, तुमचे पळायचे दोरच मी कापून टाकलेले आहेत, लढा नाही तर मरा. आणि मावळे लढले आणि जिंकले. मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे. जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन, जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली. त्या एक माझ्यामध्ये काही राजकीय दोष आहेत, जे राजकारणामध्ये ते दोष असावेत की नसावेत यावर चर्चा होऊ शकते. दिलेली वेळ आणि दिलेला शब्द प्राण गेला तरी खाली पडू द्यायचा नाही. उपस्थित सर्व प्रिंट मीडियाचे प्रमुख मंडळी आणि इलेक्ट्रॉनिकचे सर्व प्रतिनिधी, सहकारी मित्रांनो, आज आपणाला विशेष करून मी या ठिकाणी पाचारण केलं आणि आपण आलात त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. सर्वसाधारणपणे तुम्हा सर्वांना मी आणखीन एका गोष्टी करता धन्यवाद देतो की आपण मंडळी कायम मला संपर्क करता आणि काहीतरी बोला, काहीतरी बातमी द्या, अशा प्रकारचा तुमचा आग्रह कायम असतो. परंतु आपल्या सर्वांकडून गेले अनेक वर्ष मला जी प्रसिद्धी मिळते त्या प्रसिद्धीमध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे. कारण मला प्रसिद्धी मिळावी म्हणून जाणीवपूर्वक मी काहीही करत नाही. तशी मला फुकटचीच प्रसिद्धी मिळते. त्यामुळं माझ्या बाजूनं कोणी बातमी दिली म्हणून फार मी सुखावून जात नाही आणि माझ्या विरोधात कोणी बातमी दिली म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणाच्या विरोधात तक्रार केलेली नाही. आणि म्हणून सुरुवातीला त्याही विषयाबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आज आपणा सर्वांना खास निमंत्रित करण्याचं कारण हे 2-4 मुद्द्यांवर मला खुलासा करणं आवश्यक वाटतं म्हणून मी आज आपल्याला बोलवतो. सर्वसाधारणपणे एखादा विषय मी बोललो नाही आणि त्या संदर्भामध्ये काही जर बातम्या प्रसारित झाल्या तर त्याचाही मी कधी खुलासा करत नाही. आणि एखादा विषय जर मी बोललो तर त्या संदर्भामध्ये सुद्धा मी नंतर माझे बोललेले शब्द मी कधी मागे घेत नाही आणि मी कधी सारवासारव करत नाही. परंतु आज आपल्या सर्वांना बोलवण्याचं कारण गेले 4 दिवस संपूर्ण प्रसार माध्यम, खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया हा माझ्या नावानंच जवळजवळ व्यापला गेलाय अशी सर्वसाधारणपणे परिस्थिती दिसतीये. आणि त्यातले 2-4 मुद्दे जे ठळकपणे दाखवले जात आहेत त्यावरच मी फक्त माझं वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांच्या समोर ठेवणार आहे. पहिली गोष्ट, आपल्या सर्वांच्या समोर एक विषय जो आला तो म्हणजे मला शिवसेना पक्षानं माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली. हा एक विषय प्रामुख्याने दाखवला जातोय. मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल तर आपण नक्की प्रसारित करा. माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही. हा माझा शब्दप्रयोग आहे. कुणी दिली नाही, कुठल्या पक्षानं दिली नाही, कुठल्या नेत्यानं दिली नाही असा माझा आक्षेप नाही. त्याच्या पुढे जाऊन मी असं बोललो की हे केवळ माझ्याच वाट्याला आलं अशातला भाग नाही. हे असं अनेकांच्या बाबतीत घडतं आणि म्हणून हे माझं दुर्दैव आहे. हा दोष मी माझ्याकडे घेतला. हा पहिला खुलासा. दुसरा खुलासा, आमचे एक सहकारी रत्नागिरी जिल्ह्यातले माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली. त्या सर्वसाधारणपणे जातो त्याला जायचं असेल त्यांनी जा, हा विचार माझा नाही. हा विचार मी मांडत असताना आपले सहकारी आपल्याबरोबर राहिले पाहिजेत याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे, ही भूमिका मी मांडली. पक्षप्रमुखांनी जरूर हे विधान करावं, तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी अनेकांना अनेक गोष्टी दिलेल्या असतात. तरी सुद्धा जर कोण सोडून जात असेल, समजावून सुद्धा तो थांबत नसेल तर शेवटी पक्षप्रमुखांनी ही भूमिका घेणं योग्य आहे असं मी समर्थन केलं. पण पक्षप्रमुख बोलतात म्हणून आम्ही बोलावं हे योग्य नाही, हे मी कालही म्हणालो होतो आणि आजही म्हणतोय. पण त्याचबरोबर मी पक्ष सोडून जाणाऱ्यांकरता खूप मोठे
प्रमुख अशा पद्धतीचे 2 ऐतिहासिक दाखले दिले होते. एक दिला होता तो सिंहगडावर जी उदय भान आणि नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांमध्ये लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले आणि मावळे सैरावैरा झाले, पळायला लागले. त्यानंतर सूर्याजी मालुसरे धावत आले, तानाजी मालुसरेंचे बंधू, आणि त्यांनी सांगितलं, अरे पळता कुठं, हिरामागा, तुमचे पळायचे दोरच मी कापून टाकलेले आहेत, लढा नाही तर मरा. आणि मावळे लढले आणि जिंकले. आणि म्हणून जे कोणी जाऊ इच्छितात त्यांच्या मनाला उभारी मिळावी याकरता म्हणून तुम्ही दाखला दिला. आणि त्याचबरोबर संभाव्य गेलेल्यांचं संभाव्य काय अडचणी निर्माण होतील हे मी सांगितलं. आणि त्याच्याकरता दुसरं ऐतिहासिक मी उदाहरण दिलं, ते विजापूरच्या किल्ल्याचं उदाहरण दिलं, की विजापूरच्या किल्ल्याच्या भोवती जो खंदक खणलेला आहे त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते ज्या वेळेला शत्रूचे सैनिक त्या विजापूर किल्ल्यावर चढाई करायला यायचे ते शेवटी त्या खंदकात पडूनच मरायचे. आणि म्हणून आज राजकारणाची स्थिती अशी आहे, कोण आला म्हणून ज्याच्याकडून जातात त्यांना फार दुःख वाटणार नाही, आणि कोण आमच्याकडे आला म्हणून कोणाला आनंद फार वाटणार नाही. याचं कारण महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही. आणि म्हणून जिथे आहात तिथेच थांबा. आपण पुन्हा एकदा आपलं गतवैभव निर्माण करू, हा मुद्दा मी मांडला. हे मुद्दे नजरेआड झालेले आहेत. म्हणजे पहिला मुद्दा सुद्धा नजरेआड झालेला आहे, दुसरा मुद्दा देखील नजरेआड झालेला आहे, तिसरा मुद्दा माझ्या दृष्टीने मी अत्यंत महत्वाचा मांडला. काय मांडला आणि हे मुद्दे कसे समोर येतात, तर तुमच्यासारखे मित्र समोरून प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही उत्तर देत असतो. बऱ्याच वेळेला आपले प्रश्न दाखवले जात नाहीत, फक्त आमचं उत्तर दाखवलं जातं. एक अत्यंत विचार मी महत्वाचा मांडला की जो आजपर्यंत मला असं आजही मी सांगतो ठामपणे की आमच्या शिवसेनेमध्ये कुणी मांडला नाही, असं माझं ठाम मत आहे. काय विचार मांडला जातो सातत्यानं, की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आम्हीच आहोत, अशी जी काही मंडळी म्हणते त्यांना मी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं, की आपल्याकडे वारसदार नेमण्याची आणि वारस तपास करण्याची एक महसूल खात्यामध्ये पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे एखादा पलाटी वारस तपास करतो, तो मूळ वारसदारला बाजूला सारतो आणि एका रात्रीत कोणाला तरी वारसदार म्हणून नेमतो आणि मूळ वारसदारला शेवटी न्याय मागावा लागतो. आणि म्हणून त्याच पद्धतीनं शिवसेनेच्या बाबतीत घडलंय. विधानसभेचे अध्यक्षांनी सुद्धा आणि निवडणूक आयोगानं खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कोणाला तरी शिवसेनेचा वारसदार नेमला, कोणाला तरी शिवसेनेच्या झेंड्याचा वारसदार नेमला, कोणाला तरी शिवसेनेच्या नावाचा वारसदार नेमला, कोणाला तरी शिवसेनेच्या निशाणीचा वारसदार नेमला. आणि म्हणून त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात मागतोय, पण आम्हाला न्याय मिळत नाही. तो न्याय वास्तविक पक्षांतर्गत बंदी विरोधी कायदा कलम 260A अन्वये 60 दिवसामध्ये तो निर्णय झाला पाहिजे. हे कैलासवासी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेल्या कायद्यामध्ये आहे. आज 60 महिने व्हायला आले तरी सुद्धा तारीख पे तारीख मिळते. आणि म्हणून मी असं म्हटलं की जरी एखाद्या तलाट्यानं वारसदार खोटा दाखवला असेल तर शेवटी खऱ्या वारसदाराला आपलं नाव लावण्याकरता म्हणून आपला हक्क आहे हा शाबूत करण्याकरता लढाई करावी लागते, लढावं लागतं. कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी तो न्याय मिळवावा लागतो. आम्ही तो न्याय मिळवू. आम्ही शिवसेना प्रमुखांचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत हे सिद्ध करून दाखवू. हे मी म्हणालो. हा मुद्दा लपवून ठेवला गेला, हा मुद्दा कुठेच उजेडात आला नाही. मला असं वाटतं की हा मुद्दा अत्यंत व्यावहारिकपणे मी मांडलाय. सर्वसामान्य माणसाला हे पटेल की खरा वारसदार कोण आहे. हेच पवार साहेबांच्या बाबतीत पण मी त्यांचा उल्लेख केला नाही, हेच पवार साहेबांच्या बाबतीत घडायला पाहिजे. हा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी मी मांडला. आणि नंतर आणखीन एक मुद्दा जो अत्यंत महत्वाचा आहे, जो माझ्या मनाला क्लेश देणार आहे.
गेल्या 43 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता, कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही, मी कधी नाटकबाजी केली नाही, मी कधी रडगाणं गात बसलो नाही, आणि मी कधी कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं नाटक सुद्धा मी कधी केलं नाही. जे असेल ते सत्य, जे असेल ते मिळालं माझ्या नशिबानं, नाही मिळालं माझ्या नशिबानं. आणि म्हणून हे जे मी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता म्हणून हे सगळं करतोय, ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणण्याचा प्रयत्न करतोय, मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय, माझ्या आयुष्यामध्ये असली नौटंकी मी कधी केली नाही. असलं नौटंकीपणा आणि असला नाटकीपणा मी कधी केला नाही. आता माझ्या आयुष्यातली किती वर्षे राहिली राजकीय, किती राहिली, जे मी त्या काळात नाही केलं ते आज कशा करता करेन. आणि म्हणून हे अत्यंत माझ्या मनाला लागलेला जर कुठला विषय असेल तर मी हे पद मिळवण्याकरता करतो. काही जणांनी तर असंही दाखवलं की पक्ष फुटल्यानंतर त्याने अशाच पद्धतीची स्टंटबाजी केली आणि त्या ठिकाणी ते काय ते गटनेते पदरात पाडून घेतलं. अरे, जो माणूस 43 वर्षामध्ये अनेक पदं उपभोगली, पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी नाही मिळाली, ही वस्तुस्थिती आहे. पण अशा कुठल्या तरी पदाकरता मी करणं आणि माझ्या सगळ्या तत्वप्रणालीला मी काळिंबा लावणं, माझ्या तत्वप्रणालीला मीच गालबोट लावणं, हे मी कधीही केलं नाही, मी करणार नाही. मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे. जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन, जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली. त्या एक माझ्यामध्ये काही राजकीय दोष आहेत हे मी अनेक वेळा कबूल केले. जे राजकारणामध्ये ते दोष असावेत की नसावेत यावर चर्चा होऊ शकते. पहिली गोष्ट, मी खोटं बोलत नाही. मला समोरचा माणूस खोटं बोललं की प्रचंड चीड येते, पण आता मी तो विषय बाजूला सारलाय. तो तिकडे काय बोलायचं तर बोलू देत, पण मी कधी खोटं बोलत नाही. दिलेली वेळ आणि दिलेला शब्द प्राण गेला तरी खाली पडू द्यायचा नाही, हे मी कधी करत नाही. आणि तिसरी गोष्ट, कोणाला बरं वाटेल त्याच्या भलावणी करता, त्याचं लांगुल चालन करण्याकरता, त्याला खुश करण्याकरता मी बोलत नाही. खरं काय हे बोलण्याचं धाडस माझ्यामध्ये आहे, ती नैतिकता माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून मी नियतीवर विश्वास कालही ठेवला होता, आजही ठेवतोय आणि उद्याही असेल. म्हणून कोणाला बरं वाटावं याकरता मी बोलत नाही. खरं काय आहे हे मी बोलत असतो. हा माझा राजकारणातला दोष आहे हे मला माहिती आहे.